हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल फार्मा नॉलेज. आज आपण हॅमर मिल हा कंटिन्यू करणार आहोत. या अगोदर आपण रोटेटरी मिल, रोलर मिल ही बघितली. त्याआधी आपण कटर मिल बघितली. ह्या दोन मिल नंतर आपल्याला हॅमर मिल ही बघायची. ओके, फार्मास्युटिक्सचा साईज रिडक्शन हा जो पॉइंट आहे किंवा युनिट आहे त्यामधला हा पॉइंट आहे हॅमर मिल. हॅमर मिलचा प्रिन्सिपल, वर्किंग, कन्स्ट्रक्शन आणि युजेस विथ डायग्राम आज आपण बघणार आहोत. ओके, तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. फर्स्ट ऑफ ऑल वी अंडरस्टँड द प्रिन्सिपल. देन व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ हॅमर मिल? द प्रिन्सिपल ऑफ हॅमर मिल इज इम्पॅक्ट. इम्पॅक्टमध्ये काय होतं? व्हॉट इज मीन बाय इम्पॅक्ट प्रिन्सिपल? इन द इम्पॅक्ट प्रिन्सिपल, वन मटेरियल or a drug which are crushed or which are used for the size reduction is moving at a high speed and bombardment on the stationary object and then their size is get reduced by the breakdown of particle. ओके, समजलं? म्हणजे काय होतं की इम्पॅक्ट प्रिन्सिपलमध्ये आपला जो ड्रग असतो तो एका स्टेशनरी ऑब्जेक्टवर किंवा आपण जी स्टेशनरी ऑब्जेक्ट ठेवले त्यावर तो आदळतो हाय स्पीडमध्ये आणि त्यामुळे ड्रगला ब्रेक येतात, क्रॅक येतात आणि त्यामुळे पार्टिकलमध्ये कन्वर्जन होऊन त्याचे बारीक तुकडे होऊन हे साईज रिडक्शन हे ऑकर होत असतं. ओके, समजलं? तर व्हॉट इज मीन बाय इम्पॅक्ट? इन द हॅमर मिल द प्रिन्सिपल इज इम्पॅक्ट अँड द इम्पॅक्ट इज द फेनोमिना in which the material is more or less stationary and is hit by an object moving at a high speed. ओके, हे झालं प्रिन्सिपल. आता आपण बघूया डायग्रॅम. तर ही आहे डायग्रॅममध्ये बघा हॅमर मिल ही हॅमरमध्ये हे जे आहेत हे हॅमर्स आहेत. ओके, हा जो राऊंड आहे ही त्याची असेंब्ली आहे. हे हॅमर आहेत. हॅमर म्हणजे काय? आपली जी हतोडी असते त्याला आपण हॅमर म्हणतो. हतोडी तुम्ही बघितली असेल की ज्याने आपण खिळे वगैरे ठोकतो तेच हॅमर. त्याच प्रिन्सिपलने हे काम करत असतं. ओके, तर हे हॅमर्स आहेत. त्यानंतर हे फीडर आहे. इथून आपण जो मटेरियल आहे तो ॲड करतो. हे शाफ्ट आहे जे कंट्रोल करतो रोटेट होण्याचं काम. आणि ही स्क्रीन आहे म्हणजे आपल्याला कितपर्यंत साईज रिडक्शन झालेले पार्टिकल हवे तिथून हे पास होतात आणि आपण इथं कलेक्टरमध्ये कलेक्ट करतो. ओके, एकदा जर डायग्राम समजली तर कन्स्ट्रक्शन समजणं खूप इझी आहे आणि वर्किंग समजणं पण खूप इझी आहे. तर बघा, हे हॅमर्स, हा शाफ्ट कंट्रोल करतो रोटेशन. हे फीडर हॉपर आपण जिथून ड्रग इनपुट करतो आणि ही स्क्रीन जी आपली साईज डिसाईड करते कितपर्यंत आपल्याला साईज रिडक्शन करायचं आहे आणि इथं आपण कलेक्ट करतो. ओके, नाउ वी आर स्टडी द कन्स्ट्रक्शन ऑफ द हॅमर मिल. इट कन्सिस्ट ऑफ अ स्टाउट मेटल casing enclosing a central shaft to which 4 or more swing hammers are attached. हे एक शाफ्ट कंटेन करतं. त्यानंतर 4 किंवा 4 पेक्षा जे हॅमर्स असतात ते शाफ्टला अटॅच असतात. ओके, द लोअर पार्ट ऑफ द केसिंग कन्सिस्ट ऑफ अ स्क्रीन. जो लोअर पार्ट केसचा तिथे ही स्क्रीन ही कन्सिस्ट केलेली असते. ओके, देन through which material can pass and collected in a suitable receiver. जे क्रश झाले मटेरियल ते इथून आपण पास झाल्यानंतर त्याला आपण कलेक्ट करत असतो. when the desired degree of size reduction is reached, whenever we get a desired degree of size reduction then we are collect the drug material. ओके, हे झालं आपलं कन्स्ट्रक्शन. आता आपण बघूया वर्किंग कसं वर्क करतं
hammer mill. Okay, working. The material is put into the hopper which is connected with the drum. जे हॉपर आहे ते कनेक्टेड असतं ड्रमला, म्हणजे असं हॉपर आणि इथं ड्रमला ते कनेक्टेड असतं. देन the material is powdered to be desired size due to the fast rotation of hammers and is collected under the screen. म्हणजे हे जितकं फास्ट रोटेशन होतं त्यांचं साईज रिड्यूस होते आणि स्क्रीनजवळ ते अडकून राहतात. ओके, द मिल हॅज द ॲडव्हान्टेज ऑफ कंटिन्युअस ऑपरेशन बिकॉज द चान्सेस ऑफ जम्पिंग इज लेस ॲज दी हॅमर्स आर नॉट फिक्स. हे कंटिन्युअस ऑपरेशन असल्यामुळे आपल्याला जास्त त्याला मॉनिटरिंगची किंवा दुसरे जे असेंब्ली ती काढायची किंवा बसवायची गरज पडत नाही. ओके, द मिल कॅन प्रोड्यूस कोर्स टू मॉडरेटली फाईन पावडर. आपण इथं स्क्रीन बसवून आणि रोटेशनचं जे डिग्री फिक्स करून कोर्स पार्टिकलपासून तर फाईन पावडरपर्यंत कोणतेही आपण साईज रिडक्शन करू शकतो आणि आपण ड्रग हे मटेरियल मिळवू शकतो. नेक्स्ट आहे ड्यू टू स्पीड ऑफ रोटेशन हीट इज जनरेटेड विच मे अफेक्ट थर्मोलायबल ड्रग्स ऑर मटेरियल्स. वेनेवर हॅमर आर रोटेट द हीट इज प्रोड्यूस. ज्यावेळेस हीट प्रोड्यूस होते त्यावेळेस काय होतं की थर्मोलायबल ड्रग्स ऑर मटेरियल असतात जे हीट सेन्सिटिव्ह असतात त्यावर याचा इम्पॅक्ट पडत असतो. हाय स्पीड ऑफ ऑपरेशन ऑल्सो कॉज डॅमेज to the mill if foreign objects such as stone or metal is present in the mill. means feed. काय म्हटलंय की जर हाय रोटेशन आपण जर केलं तर जी हीट प्रोड्यूस होते ती सुद्धा मिलला काय करते डॅमेज करू शकते जर स्टोन किंवा मेटल हे हॉपरमध्ये असेल तर किंवा फीडमध्ये असेल तर. ओके, म्हणजे हीट हे ड्रग्सला पण डॅमेज करू शकते आणि हॅमर मिलला पण डॅमेज करू शकते. नंतर एक युजेस बघूया आपण. द हॅमर मिल इज यूज फॉर प्रोड्युसिंग इंटरमिजिएट ग्रेड्स ऑफ पावडर फ्रॉम ऑलमोस्ट ऑल टाइप्स ऑफ सबस्टन्स एक्सेप्ट स्टिकी मटेरियल दॅट चॉक दी स्क्रीन. हॅमर मिल ही सगळ्या प्रकारच्या जे मटेरियल आहे मटेरियलचं सगळ्या प्रकारची ग्रेड्सची पावडर तयार करू शकतो. म्हणजे फाईन, कोर्स, मॉडरेट या प्रकारच्या सगळ्या साईजचं हे साईजमध्ये आपल्याला साईज रिडक्शन करून देऊ शकतो हॅमर मिल. फक्त एक्सेप्ट काय जे स्टिकी मटेरियल आहे स्टिकी सबस्टन्स आहे जे चॉक करतात स्क्रीनला. स्क्रीन ही ब्लॉक होते त्यामुळं त्याला आपण ही हॅमर मिल यूज करत नाही. ओके, तसं थर्मोलायबल जे प्रोडक्ट आहे त्यांना पण ही हॅमर मिल यूज करत नाही ड्यू टू जनरेशन ऑफ हीट. ओके, तर हे आज आपण कंप्लीट हॅमर मिल बघितली, त्याची युजेस बघितली. ओके, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.